फायनली आपण बॉर्डरला आलो. आपलं स्टॅम्प सगळं प्रोसेस झालं, तुम्ही पाहू शकता. कोंबडी विकतो वाला बोलते कॉक पाहिजे का. आणि मुमुची मावा आफ्रिका. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळ्या. पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एक आपल्या आफ्रिका सिरीजच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल आज आपण कुठे चाललो आहे. येस, फायनली आपण आपल्या आज कंट्रीमध्ये जाणार आहे. बुरुंडीला जायचं आहे. बट बुरुंडीला कसं आहे, तुम्ही रेवांडावरून डायरेक्ट जाऊ नाही शकत, ठीक आहे, कारण की बॉर्डर्स क्लोज असल्यामुळे. तर आपल्याला जायला लागणार आहे वाया तंझानिया. तर आता पण आधी जाणार आहे तंझानियाला, तिथे बॉर्डरचं आपण आपलं हे करणार. मग तिकडून आपण जाणार आहे बुरुंडीला. तर जो पण सगळं काय अपडेट वगैरे असणार मी तुम्हाला पुढेच सांगतो. बुरुंडी लोक म्हणतात की पुअरेस्ट कंट्री आहे, काय सगळं तेच त्यांनी लोकांनी हे केलंय. आणि माझा टॅक्सीवाला इकडची लोकांना कसं गुगल मॅप्स कळतं, मी लाईव्ह लोकेशन पाठवलंय तरी त्याला तो मला दिसतो इथून. मी तुम्हाला अपडेट सांगतो आणि आपण भेटू. मित्रांनो, आता आपण आहोत रेवांडामध्ये, किगालीमध्ये, ठीक आहे. तर आता तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला बुरुंडीला जायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट नाही जाऊ शकत. तुम्हाला तंझानियाला आधी जायला लागतं. तंझानियाच्या रुसुमू बॉर्डरवरून तुम्हाला जायला लागतं कोबरोला, बुरुंडीच्या बॉर्डरला. म्हणजे आता माझं असं होणार आहे की म्हणजे आपल्या बॉर्डर्स होणार आहेत आज. रेवांडाची एक्झिट, तंझानियाची एंट्री, तंझानियाची परत एक्झिट, मग आपण जाणार परत बुरुंडी एंटर करणार. कारण की रिलेशन काहीतरी विचित्र असल्यामुळे ते लोकांनी बॉर्डर क्लोज केले बुरुंडी आणि रेवांडाचे. तर त्या रिझनमुळे आपल्याला असं जायला लागतं, नाही तर आपल्याला डायरेक्ट जाऊ शकलो असतो. आणि तुम्ही मला विचार करत असतील मला ही टॅक्सी कशी भेटली. आता आपली एक फ्रेंड आहे बुरुंडीमध्येच, तर तिनेच हे सगळं आपल्याला केलं, नाही तर मला खूप हेक्टिक झालं असतं. आता जो पण काय अपडेट असेल, आता इथून जी रुसुमू बॉर्डर आहे इथून दाखवते ऑलमोस्ट 158 किलोमीटर्स, म्हणजे अजून 10 वाजता पोहोचून जाऊ आपण. तर जे पण आहे अपडेट मी तुम्हाला पुढेच सांगेन कसं काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग. आता वाजले आहेत 6:40, आपले इंडियाचे झाले असतील आता पकडून चला 7:40, 8:40, 9:40, म्हणजे पकडून चला 10:30 वाजले. मी जसं तुम्हाला सांगितलं इकडे लोकांना इंग्लिश येत नाही. सो यू स्टडीड इन फ्रेंच, राईट? यू डोंट स्पीक इंग्लिश? I speak English here. But slow. But in Rwanda, you speak French a lot, right? In Rwanda? French. In Rwanda, no, I speak Kinyarwanda. But no. Kinyarwanda in the Kirundi is some language. Yeah, but after that, most of the people speak French, right? Yeah. आता मित्रांनो, ह्याला काय कळत नाही. मी तेच बोलतोय, इथं लोकांना इंग्लिशपेक्षा फ्रेंच येते. म्हणजे इथे फ्रेंच खूप बोलतात. बॉन्जोर, म्हणजे वुई. तर मित्रांनो, फायनली आपण बॉर्डरला आलो. आपलं स्टॅम्प सगळं प्रोसेस झालं, तुम्ही पाहू शकतात. भाई, मी जेव्हा लँड बॉर्डर क्रॉसिंग म्हणजे जे पण इमिग्रेशनमध्ये जातं, माझी एन्झायटी असली वाढते. तुम्हाला काय बोलू, विजा प्रोसेस एकदम इझी आहे. तंझानिया इज विजा अरायवल फॉर इंडियन. तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. मला आधी बोलले मी तुला ट्रान्झिट विजा देतो, मग नंतर मला बोलतो की विजावर मला परत तंझानियाला यायचं आहे, तर तू ट्रान्झिट विजा माझ्यासाठी यूज आहेच नाही. मग त्याला वाटलं की हा बाई शातीर आहे, हा रिसर्च करून आलाय. कारण की मी इथून तंझानियाने जाते. आता तंझानियामध्ये वेलकम झालं आपलं, पण इथून आपण बुरुंडी चाललोय. तर त्याला वाटलं की मी ट्रान्झिट विजा $30 देईन आणि मला बोलायला लागला येताना तू टुरिस्ट विजा घे, म्हणजे $50. म्हणजे मी $30 एक्स्ट्रा का करू, म्हणजे 50 आणि 30 80 होता. की तुम्हाला एक सांगतो, हे जे आफ्रिकन कंट्रीज आहे, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज, ह्यांचं चालतं. तुम्ही ये जा केला ना, मल्टिपल एंट्री विजाची गरज नाहीये. तर मला बोलायला लागलं ओ यू आर टू स्मार्ट, तर असं मला बोलायला लागला. मग त्याने माझे ते सगळे डिटेल्स घेतले. मला बोललं हाऊ यू आर पेईंग, तुम्ही ते कार्डने पण पे करू शकता, डॉलरने पण पे करू शकता. डॉलर्सने पे केला, माझ्याकडे डॉलर्स होते. गिव्ह मी $50 दिले, थप्पा मारला आणि भाई आपण आता चाललोय बुरुंडीला. आता बुरुंडीला कसं जाणार, इथून आता आपण जाणार कोबेरो. ते 60 ते 70 किलोमीटर आहे कोबेरो बुरुंडीची बॉर्डर. हे सगळं का होतं माहिती आहे, कारण की बुरुंडी आणि रेवांडाचं पटत नाही, त्यांचं काहीतरी सीन आहेत, त्यामुळे त्यांचे बॉर्डर्स क्लोज आहेत. तर त्यामुळे आपल्याला असं वळसा मारून जायला लागतं. पण ठीक आहे, आपले तेवढेच पैसे लागतात तर काय वाईट आहे. आता बुरुंडीमध्ये जायचं आहे. बुरुंडीमध्ये आपल्याला विजाचा प्रोसेस जे काय असेल तर मला सांगणार. आणि पकडून चला 2 तासासाठी वेलकम टू तंझानिया. 2 तासासाठी. यानंतर आपण जाणार परत बुरुंडीला. मग बुरुंडी आपण तुम्हाला सांगेन कसं काय आहे ऑल एव्हरीथिंग. मग बुरुंडीला आपण 2-3 दिवस एक्सप्लोर करून बुरुंडीवरनं आपण परत तंझानिया येऊन मग बाकीचा आपली पूर्ण जो प्रवास असणार तो असणार आहे. तर भाई चांगले लोक होते, फुल टाइम माझ्यासोबत उभे होते बाजूलाच आणि मला हेल्प पण करत होते पे करण्यामध्ये वगैरे. पे नाही, हे फिल करण्यामध्ये फॉर्म. लेट्स गो बुरुंडी.
मित्रांनो, आता आपण आलो तंझानियामध्ये. आता तुम्हाला इकडे म्हणजे आपण रेवांडामध्ये होतो, रोड कसे एकदम पद्धतशीर होते. इथे बघा रोड बघा कसे आहेत, इथे रोडची कंडिशन बघा यार. म्हणजे रेवांडामध्ये आपण जे एवढे दिवस फिरलो आणि आता आपण तंझानियामध्ये आलो, तर हे असा विषय म्हणजे आपण थोडंसं म्हणजे बॉर्डर क्रॉस केले बघा, खड्डे. रेवांडामध्ये हे काहीच नव्हतं. मी फ्रँकली बोलतो मित्रांनो, खोटं नाही बोलत. मित्रांनो, फायनली आपली कंट्री नंबर तुम्ही बोलू शकता 24वी आणि फायनली आपण बुरुंडीमध्ये आलो आहे आणि तंझानिया 23वी होती आणि ही 24वी. आणि सगळ्यात हार्ड सीन तुम्हाला मी आता सांगतो. मी आता सगळं फॉर्मॅलिटीज करून आलो. इथे कसं आहे, रेकॉर्डिंग जरा केलं तर किचकिच करतात. मी गेलो, विजा फीस भरायला लागते. बुरुंडी तुम्हाला ॲक्च्युली विजा टुरिस्ट विजा देत नाही, ट्रान्झिट विजा देतं. $40 घेतले माझ्याकडून. जेव्हा मी विजा फीस भरायला गेलो भाई, त्यांचा इंटरनेटच नव्हता. मग मला बोलला जरा थांब. मग त्याने मॅन्युअली पर्ची बनवली आणि दिली मला. मग भाई मी इमिग्रेशनमध्ये गेलो. इमिग्रेशनवाला तुम्ही गेस करू शकता, ब्राझीलच्या जर्सीमध्ये भाई बसला इमिग्रेशनवाला. तर ब्राझीलच्या जर्सीमध्ये तो बसला आहे. मला विचारतो, मी पासपोर्ट दिला. आता तुम्ही मला बोला इमिग्रेशनवाला आहे, आता त्याला जर मी पासपोर्ट देतो आहे तर त्याला कळणार ना की मी इंडिया आहे. तर मला होता वेअर आर यू फ्रॉम. मी बोललो की भाई इंडियामधून. तर असं मला क्वेश्चन्स थोडे एवढं काही विचारलं नाही, चिल आहे. आणि तुम्हाला एक विजा सांगतो, जर तुम्हाला टुरिस्ट विजा एक्सटेंड करायचा बुरुंडीचा तर $10 एक्स्ट्रा देऊन तुम्हाला बुजुम्रामध्ये जाऊन ते अप्लाय करावं लागतं, ज्याची आपल्याला काही गरज नाही. 3 दिवसाचा आपल्याला ट्रान्झिट विजा देतो, त्यामध्ये आपण फिरणार आणि परत तंझानियामध्ये जाणार आहे. तर असं काय गोष्ट आहे. लोक असे म्हणतात की ही वर्ल्डची सगळ्यात गरीब कंट्री आहे. बट आता माझ्या बाजूला मगाशी एक माणूस बसलेला, भाई असं काय आहे नाही. हे सगळे जे यूट्यूबर जे आहेत ना, ते लोक तुम्हाला फक्त व्ह्यूजसाठी हे लोक करतात. हां, GDPच्या मामल्यामध्ये असेल कमी, मी त्याला पण विचारलं. तर ऑर्डर तर मित्रांनो, आपण बुरुंडीमध्ये एंटर केलं आहे आणि भाई इथे लोक बघा हे अशा गाड्या थांबतात, चिकन विकन विकतायत भाई. ते बघा, तुम्हाला दिसते का माहिती नाही, ते बघा आज सरळ कोंबड्या घेऊन येतात ते लोक. आणि भाई नेक्स्ट लेवल आहे यार. म्हणजे मधून अशी कोंबडी विकत घेतोय भाई साहेब. आता वाजले आहेत 5, 8 वाजता पोहोचू, अजून 3 तास आहे. आणि आपला जो ड्रायव्हर आहे भाई काय सगळीकडे थांबवत चाललाय. म्हणजे हे लोकांना रेवांडामध्ये होता तोपर्यंत ठीक होती भाई, जाम हळूहळू चालवत आहेत यार. तर मित्रांनो, आता आपण आलोय इथे बुरुंडीमध्ये आणि बुरुंडीची आपण दाखवणार आहे नाईट लाईफ. आपला मित्र आहे महाराष्ट्रामधून सतीश. कशी आहे मग इकडची नाईट लाईफ, कसं वाटतं भाऊ? मस्त इकडे, विशेष नाही. नाईट लाईफ ॲक्च्युली आपल्या मुंबई पुण्यासारखी नाही आहे इकडे, पण इकडले जे म्युझिक आहे, इकडले लोक जे डान्स करतात, ज्यांची पद्धत आहे ती एकदम एकदम प्रॉपर आहे. ते लोक प्रॉपर करतात, आपल्यासारखं नाही आहे यांचं. आणि सेकंड गोष्ट, इकडे यांना कसं आहे, यांचं पहिलं जेवण आपलं थोडं नॉर्मल राहतं, दुसरं जेवण म्हणजे ही दारू राहते त्यांची. तर त्यांना ही पूर्ण दारू वगैरे प्रॉपरमध्ये लागतं, त्याशिवाय ते लोक जगूच शकत नाही. आता मी पण इकडे आल्यापासून त्यांच्यासारखंच झालोय थोडा. दुसरीकडे जातो ना तेव्हा आपण करू थोडा शूट. नाइट लाइफ देखो, इधर पे लाल लाल है, अच्छा है. इधर पे बांग्लादेश से तो बहुत अच्छा है. बांग्लादेश में तो ऐसा हो ही नहीं सकता है. हाँ, बांग्लादेश में तो ऐसा हो ही नहीं सकता. बुरुंडी का जितना भी राज है, जो सब लोग यूट्यूब पर दिखाते हैं, वो जो स्लम ब्लेम, वो कुछ नहीं है. उन्होंने जो एक्चुअली है वो भी, लेकिन जो सच्ची में जो ब्यूटी है ना, वो हम एक्सप्लोर करेंगे अभी 2-3 दिन में. है राहुल भाई साथ में, तो फिर जाम फाड़ मजा करने वाले हैं. हसी मजाकचा पार्ट वेगळा आहे, पण इकडल्या लोकांना कसं आहे माहिती आहे का, ते भविष्याचा विचार नाही करत आहे की आज काय आहे ना, आजचा विचार करायचा. उद्या माझ्याकडे पैसे असतील, मी पिल, नो, टुनाईट, दॅट्स इट. चला, आणि आपला इथं फ्रेंड आहे सेलेस्टी पण आहे. सेलेस्टी, हाय, हॅलो, हाऊ आर यू? फाईन, हाऊ अबाउट यू? आय एम गुड. मध्ये ना मी राहुलला काय करतो, एक त्याच्या लोकल लँग्वेजमध्ये एक स्पीच द्यायला होतो, म्हणजे लाईक वेलकम म्हणायला होतो. ओके. Kaze mu Burundi, kaze urisanze, kaze uryoherwe, kaze ubona ibyiza by'u Burundi, kaze ubona ibyiza by'u Burundi, ahantu hari abantu beza baryoherwa kandi bakundana. Kaze kandi aha ni mu Burundi cyane mu mutima wa Afrika. Karibu. त्याला काय काय बोलला कळलं नाही, बट या ॲप्रिशिएट करतो. त्याने काय केलंय, त्याच्या जी लोकल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये स्वागत केलंय. त्यांनी म्हटलं की या बुरुंडीमध्ये मजा कर, एन्जॉय कर. आणि बुरुंडी आहे ना, हे हृदय आहे, आफ्रिकाचं हृदय आहे. बुरुंडी इज हार्ट ऑफ आफ्रिका. तर त्याच्या लँग्वेजमध्ये त्यांनी राहुलला शुभेच्छा दिल्यात की तू चांगलं ट्रॅव्हल कर, इथं एन्जॉय कर, फूड कर. आणि बुरुंडी इज हार्ट ऑफ
आफ्रिका शो टू द वर्ल्ड. ओके, सो तसंच ते संभाषण आहे.